नमस्कार फ्रेंड्स. आपण आपल्या मराठी सुलभ व्याकरणाचा पुढचा पॉईंट घेऊन येतो. हा चॅप्टरचं नाव आहे व्यंजने. आतापर्यंत आपण स्वर पाहिलं, स्वरादी पाहिलं, त्यानंतरचा चॅप्टर व्यंजने आहे. याच्यानंतर आपण एक चॅप्टर घेऊन ह्या पूर्ण टॉपिकवर एक टेस्ट आपण आणणार आहोत. ती टेस्ट जवळजवळ 50 मार्कची असेल, ज्याच्यामध्ये आयोगाचे पडलेले सगळे प्रश्न असतील, प्लस काही IMP क्वेश्चन्स असतील, ते आपण नेक्स्ट टाइम घेणार आहोत. सुरुवात करूया स्टार्टिंगला व्यंजनाच्या संदर्भामध्ये. तर व्यंजन म्हणजे काय? आता आपण स्वर म्हणजे पाहिलं तर व्यंजन हे जे असतात, तर ह्या व्यंजनाला स्वरांची गरज असते. व्यंजन एकटे बाहेर पडू शकत नाहीत, म्हणून याला गरज कोणाची पडते? स्वरांची पडते. पहा, व्यंजन एकटं बाहेर पडू शकत नसतं. सर्वात प्रथम तर आपण विचारात घेतलं, समजा प्रश्न असतो व्यंजनाचे प्रकार किती, तर या अगोदर व्यंजनाचे 5 प्रकार सांगितलेले होते. कोणते? स्पर्श व्यंजने, अर्धस्वर व्यंजने, उष्मे ज्यांना घर्षक म्हणतात, महाप्राण आणि स्वतंत्र व्यंजने. पण आता संयुक्त व्यंजने हा 6वा प्रकार सुद्धा या व्यंजनामध्ये काय झालेला आहे? ऍड झालेला आहे. तर अशा प्रकारे हे 6चे 6 प्रकार आपल्याला पाहिजे आहेत. त्यानंतर सर्वप्रथम आपण विचार करूया स्पर्श व्यंजनाचा. स्पर्श व्यंजने म्हणजे काय? की असे व्यंजन किंवा असे वर्ण ज्यांचा उच्चार आपण करत असताना आपल्या मुखामध्ये त्याचा काय होतो? स्पर्श होतो. काय होतो? स्पर्श होतो. मग परीक्षेसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? तर ह्या स्पर्श व्यंजनाच्या एकूण प्रकार किती पडतात? याच्या अगोदर एक प्रश्न असाही असतो की एकूण स्पर्श व्यंजने किती, आणि म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे की एकूण स्पर्श व्यंजने हे 25 आहेत. किती आहेत? 25 स्पर्श व्यंजने आहेत. या स्पर्श व्यंजनाचे एकूण प्रकार पडतात 3. पहिला आहे कठोर, दुसरा मृदू आणि तिसरा अनुनासिके. कठोर, मृदू आणि अनुनासिके असे 3 प्रकार या स्पर्श व्यंजनाचे पडतात. याचा विचार केला आपण तर एकूण जे 5 वर्ग आहेत, एकूण जे मराठीमध्ये 5 वर्ग आहेत, क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग, प चा वर्ग, एकूण जे 5 वर्ग आहेत, त्या 5 वर्गामध्ये प्रत्येक वर्गामध्ये 5 वर्ण आहेत, व्यंजन आहेत. असे 5 5 25 व्यंजने या ठिकाणी आहेत. क च्या वर्गामध्ये क, ख, ग, घ, ज्ञ. च च्या वर्गामध्ये च, छ, ज, झ, य. ट, थ, ड, ढ, न. त, थ, द, ध, न. प, फ, ब, भ, म. सांगायचं तात्पर्य एकच, हे वाचून का दाखवलं? कारण की ह्या दोन्हींचा उच्चार करताना काही लोक चुकतात. हा ड नाही, हा ड नाही, तर याचा उच्चार काय करायचा? ज्ञ, ज्ञ. आणि हा त्र नाही, तर याचा उच्चार करायचा य. काय उच्चार करायचा? य. करायचा. आता प्रश्न असा असतो पुढचा, एकूण स्पर्श व्यंजने किती? 25. स्पर्श व्यंजनाचे प्रकार किती? 3. कठोर, मृदू आणि अनुनासिके. मग प्रश्न असतो की खालीलपैकी कठोर वर्ण ओळखा, खालीलपैकी मृदू व्यंजन ओळखा, खालीलपैकी अनुनासिक ओळखा. आणि म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की ज्या वर्गामध्ये पहिले 2 वर्ग, पहा जसं आपण क चा वर्ग जर म्हटलं, क चा वर्ग जर म्हटलं, तर क मध्ये पहिले 2 वर्ग ख आणि क आणि ख हे 2 कठोर आहेत. ग आणि घ मृदू आहेत आणि ज्ञ काय आहे? अनुनासिक आहे. अनुनासिक म्हणजे काय? की ज्याचा आपल्याला उच्चार करत असताना नाकाचा थोडाफार काय करावा लागतो? वापर करावा लागतो, उपयोग करावा लागतो, उपयोगात आणावा लागतो. मग प्रश्न पडताना तो प्रश्न जर तुम्हाला व्यवस्थित उत्तर द्यायचं असेल तर लक्षात ठेवायचं, कोणत्याही वर्गातले पहिले 2 व्यंजन हे कठोर असतात. अगोदर कठीण, नंतरचे ते 2 आहेत ते मृदू असतात, आणि शेवटचा जो एक आहे तो काय आहे? अनुनासिक आहे. म्हणून या ठिकाणी विचार केला तर कठोर वर्ण किती? मग 10 आहेत, मृदू 10 आहेत, तर अनुनासिक किती आहेत? 5 आहेत. 10 10 20 5 25 असे पूर्ण काय तुमचे स्पर्श व्यंजने आहेत. आणि हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण विचार करूया अर्धस्वर व्यंजनाचा. अर्धस्वर व्यंजने म्हणजे यांची उच्चारस्थाने, ही उच्चारस्थाने जी आहेत हे कोणासारखे असतात? स्वरांसारखे असतात. कोणासारखे असतात? स्वरांसारखे असतात, म्हणून यांना अर्धस्वर व्यंजने म्हणायचे. उदाहरणादाखल तुम्हाला देईल पहा, र आणि रू. रू चं उच्चारस्थान आणि र चं उच्चारस्थान कसे आहेत? सेम आहे. म्हणजे र चे उच्चारस्थान हे रू च्या उच्चारस्थानासारखं आहे, जसं ल चं उच्चारस्थान हे लू च्या उच्चारस्थानासारखं आहे.
म्हणजे तुम्हाला यावरून लक्षात येईल की स्वरांची उच्चारस्थानं ही याप्रमाणे आहेत, जी या दोघांची उच्चारस्थानं कशी आहेत, सेम आहेत, म्हणून याला काय म्हटलं गेलंय, अर्धस्वर व्यंजने म्हटलं गेलंय. हे अर्धस्वर व्यंजने किती देखून, तर 4. कोणते कोणते, य, र, ल, व. हे 4 काय आहेत, अर्धस्वर व्यंजने आहेत. नेक्स्ट पुढे जाऊया आपण, उष्मे. उष्मेला घर्षक म्हणतात. उष्मे आणि घर्षक सेमच, सेम कसं पहा. उष्मे का म्हणायचं, तर ह्या व्यंजनाचा उच्चार आपण ज्यावेळेस करतो, जसं श म्हणतो, श म्हणतो, स म्हणतो, आपण ह्या वर्णांचा उच्चार करत असताना किंवा व्यंजनाचा उच्चार करत असताना आपण काय करतो रे, तर आपण आपल्या तोंडातून हवा घासून पाठवतो. काय करून पाठवतो, घासून पाठवतो, आणि म्हणून त्यांना घर्षक म्हटलं गेलं. आणि सायंटिफिकली प्रूफ आहे, जिथं घर्षण होतं तिथं उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना काय म्हटलं गेले, उष्मे म्हटलं गेलं. म्हणजे घर्षक आणि उष्मे, परीक्षकाने कसाही प्रश्न टाकू द्या, खालीलपैकी घर्षके ओळखा, सांगता आलं पाहिजे, खालीलपैकी उष्मे ओळखा, सांगता आलं पाहिजे. तर उष्मे किंवा घर्षक 3 आहेत, कोणते, श, श आणि स. हे 3 काय झाले तुमचे, उष्मे किंवा घर्षक झालेले आहेत. यानंतर आपण पुढचा प्रकार येऊया महाप्राणकडे. महाप्राण हा एक आहे, आणि तो कोणता आहे, हो. प्राण कंठाशी आणून आपल्याला त्याचा काय करावं लागतो, उच्चार करावा लागतो, ह ह ह म्हणून पहा. तुमच्या पोटाचा काय होतो, पोट सुद्धा हलतो, पोटापासून तुम्हाला काय करावं लागतो, तो ठेका पाठवावा लागतो. थोडक्यात प्राण कंठाशी आणावा लागतो, आणि म्हणून त्याला काय म्हटलं गेले, महाप्राण म्हटलं गेले. आता ऍक्च्युली एकूण महाप्राण जर विचारले तर एकूण महाप्राण किती आहेत, 14 आहेत. मग कोणते ते, की पहा, समजा क चा उच्चार करताना तुम्ही क म्हणता, पण ख चा उच्चार करताना तुम्ही ख ख ख ख ला ह चा ठेका लावता. जसं इंग्लिश मध्ये तुम्ही नुसतं के लिहिलं आणि के एच लिहिलं, इथं क के ए आणि के एच ए ख. याच्या लक्षात, ज्या ठिकाणी हा एच किंवा ह चा ठेका असतो तो पण महाप्राण समजला जातो. पण मूळ महाप्राण एकच, मूळ महाप्राण एकच, पण एकूण महाप्राण किती, तर मराठीमध्ये एकूण 14 आहे. काय आहेत, मूळ एकूण महाप्राण आहेत. तुम्ही इंग्लिश मध्ये लिहित असताना ज्यावेळी ज्या ज्या ठिकाणी यश लावाल ते सगळे महाप्राण तुम्हाला जाणवतील. त्यानंतर शेवटी स्वतंत्र व्यंजन, स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र व्यंजन किंवा स्वतंत्र वर्ण हा आहे ळ. या ळला स्वतंत्र व्यंजन का म्हटलं गेलंय, स्वतंत्र वर्ण का म्हटलं गेलंय, कारण की या असं व्याकरणकाराचं म्हणणं आहे की हा वर्ण किंवा हे व्यंजन कोणत्याही इतर भाषेतून आणलेलं नाही किंवा इतर भाषेतून आलेलं नाहीये, म्हणून आपण त्याला काय म्हटलं गेलंय, स्वतंत्र व्यंजन असं म्हटलं गेलंय. परंतु तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला किंवा आपल्या आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी जर गेला तर विना मंडपामध्ये त्या ठिकाणी वेद आहे. तुम्ही जर पाहिलं तर वेद पहा, ऋग्वेद हा आपला प्राचीन ग्रंथ आहे, आणि त्या प्राचीन ग्रंथामध्ये पहिलंच वाक्य किंवा पहिलीच ओवी आहे, अग्नी मिळे पुरोहितम. त्यामध्ये हा संस्कृतमध्ये वापरलेला आहे. परंतु सध्या व्याकरणकाराचं म्हणणं आहे की तो काय आहे, स्वतंत्र कुठून आलेला नाहीये. सो आपण आपल्या अभ्यासासाठी लक्षात ठेवायचं, तो कुठून आलेला नाही. स्वतंत्र वर्ण एकच, स्वतंत्र व्यंजन एकच आहे, ते कोणतं आहे, ळ आहे. आणि नेक्स्ट आपल्या व्यंजनामध्ये नवीन भर पडलेली ती संयुक्त व्यंजनाची. संयुक्त म्हणजे आपण मागे पाहिलं संयुक्त स्वर होते, हो की नाही, ए, आई, ओ, औ असे 4 आपण संयुक्त स्वर पाहिलेले आहेत. तसं संयुक्त व्यंजन आहे, म्हणजे एक पेक्षा अधिक व्यंजन येऊन तयार होणारे हे संयुक्त व्यंजन आहे, ज्याला जोडाक्षर आपण हा म्हणतो. पण आता क्ष आणि ज्ञ असे हे 2 काय आहेत, संयुक्त व्यंजन आहेत. पहा, हा क्ष कसा तयार होतो, क श अ, क्ष. क प्लस श प्लस अ हे 2 काय आहेत, व्यंजन आहेत, आणि अ काय आहे, स्वर आहे. 2 किंवा अधिक व्यंजन एकत्रित येऊन जे तयार होते त्याला आपण काय म्हणायचं, संयुक्त व्यंजन असं म्हणायचं किंवा जोडाक्षर असंही म्हणू शकता त्याला. त्यानंतर ज्ञ, ज्ञची गोडकिरी पहा, द प्लस न प्लस य प्लस अ इज इक्वल टू ज्ञ. याला काय म्हणायचं, ज्ञ म्हणायचं. म्हणजे क्ष आणि ज्ञ असे हे 2 हे काय आहेत, संयुक्त व्यंजने आहेत. अशा पद्धतीने पहा, तुम्ही जर विचार केला तर हे 25 25 × 4 29 29 30 31 32 33 34 याच्या अगोदर आपले व्यंजन किती होते, एकूण 34 होते, आणि त्याच्यामध्ये हे 2 संयुक्त व्यंजने आपण काय केलेले आहेत, ऍड केलेले आहेत. म्हणजे
एकूण व्यंजनाची संख्या किती झाली आता 36 झालेली आहे. सो हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. सो व्यंजनाचे प्रकार कोणते, त्याचे कोणतं पॉईंट आहे, कठोर कोणते, मृदू कोणते, अनुनासिक कोणते, अर्धस्वर व्यंजने कोणते, उष्मे घर्षक कोणते, त्यानंतर महाप्राण, स्वतंत्र व्यंजन आणि संयुक्त व्यंजन, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तुम्ही पूर्ण चार लक्षात घ्या, पॉज करा, अभ्यास करा, पूर्ण पॉज करून झूम करून व्हिडिओ पहा आणि त्या अभ्यास करा. पूर्णपणे व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रापर्यंत पाठवा. यानंतर आपण व्हिडिओ आणणार आहोत आणि टॉपिक संपल्यानंतर आपण टेस्टही आणणार आहोत. प्रत्येक मुलाला या टॉपिकवरचा प्रत्येक प्रश्न येणं गरजेचं आहे. सो तो प्रयत्न आपण करणार आहोत. तुर्तास थांबूया. थँक्यू.